दुर्गमावळा प्रतिष्ठान उरणतर्फे गडकिल्ले स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ संपन्न। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आत्ताच्या पिढीला जाण व्हावी, त्यांनी स्वराज्यासाठी जे मोलाचे योगदान दिले, लहान मुलांना त्यातून प्रेरणा मिळावी, त्याचबरोबर दिवाळीच्या मोठ्या सुट्टीत जास्त काळ इंटरनेट आणि गेमच्या दुनियेत वावरत असतात, यातून बाहेर काढण्यासाठी दुर्गमावळा प्रतिष्ठान उरणतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गडकिल्ले बनवणे या संदर्भात स्पर्धा घेण्यात आली। सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा 17 नोव्हेंबर 2024 रोजी उरण येथील कुलदीप सिंग यांच्या येथील वैष्णोदेवी मंदिराच्या प्रांगणात संपन्न झाला। सदर बक्षीस वितरणाच्या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र ठाकूर सर यांनी केले आणि कार्यक्रमाची सुरुवात गायक सोमनाथ पाटील यांच्या शिवरायाचे नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर या गाण्याने झाली। किल्ले बनवणाऱ्या मावळ्यांचे कौतुक करण्यासाठी आलेल्या व्यासपीठावरील मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग सांगून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आणि गड किल्ले बनवणाऱ्या मावळ्यांबद्दल भरभरून कौतुक केले। त्याचबरोबर सदर स्पर्धा आयोजित केली त्या आयोजकांचे म्हणजेच दुर्गमावळा प्रतिष्ठान उरण यांचेही आभार मानले। सदर स्पर्धेत किल्ला प्रतिकृती बनवणाऱ्या प्रथम क्रमांक पाटील ब्रदर्स वेशवी प्रतापगड किल्ला, द्वितीय क्रमांक पटकावणारे उरण एज्युकेशन सोसायटी पुरंदर किल्ला, तृतीय क्रमांक जयहरी ग्रुप बोरी द्रोणागिरी किल्ला। सदर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाकरता प्रत्येकी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम 2000, 1500 आणि 1000 रुपये देण्यात आले। त्याचबरोबर 12 उत्तेजनार्थ तसेच सहभागी प्रत्येक प्रतिकृती साकार करणाऱ्या मावळ्यास प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमासाठी व्यासपीठाला लाभलेले संजय नरेंद्र थडी, यूट्यूबर गिरीश पाटील सर, इतिहास अभ्यासक सुमित संजय थळे, अध्यक्ष नागरी कोळी कराडी सामाजिक संस्था कुलदीप सिंग, हरिभक्तपरायण रमेश यादव महाराज, महेश म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते, अजय म्हात्रे सरपंच चांजे ग्रामपंचायत, प्रमिला म्हात्रे चांजे ग्रामपंचायत सदस्य, सोनाली ठाकूर चांजे ग्रामपंचायत सदस्य, प्रसिद्ध यूट्यूबर गणेश कोळी, त्याचबरोबर दुर्गमावळा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तेजश्री पाटील आणि मंडळाचे सर्व शिलेदार तसेच उपस्थित शिवभक्त पालकवर्ग आणि गडकिल्ले स्पर्धेत सहभागी होणारे सर्व मावळे उपस्थित होते। सदर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शिवगर्जना देत आनंदात पार पडला। व्यासपीठाला लाभलेल्या मान्यवरांचे तसेच स्पर्धेत सहभागी घेतलेल्या मावळ्यांचे आणि त्यांच्या पालकवर्गाचे आभार मंडळाच्या अध्यक्षा तेजश्री पाटील यांनी मानले आणि सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। महामुंबईसह रणिता ठाकूर, उरण। महाराष्ट्र राज्य आणि याचा हा विभाग आहे उरण विभाग। या दुर्गमावळाशी मी बरेच वर्ष संबंधित आहे। अनेक वेळा किल्ल्यावरती मी त्यांच्यासोबत गेलेला आहे। अगदी जो शिवजन्मोत्सव साजरा केला जातो तो इथला त्यांनी एक नवीन आपल्या जो द्रोणागिरी किल्ला आहे त्याच्यावरती शिवजन्मोत्सव साजरा करण्याचं जी सुरुवात आहे या दुर्गमावळा गडकिल्ले प्रतिष्ठानच्या वतीनं सुरू केली। त्याबद्दल दुर्गमावळाचे मी खास अभिनंदन करतो का त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। खरोखरच हा एक स्तुत्य उपक्रम त्यांनी सुरू केला आणि हजारो लोक त्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं ते दर्शन घेतात की त्यांनी हा किल्ला कशा प्रकारे बांधला आहे। आपल्या जवळ आहे किल्ला, हा प्रत्येकाने पाहावा असाच किल्ला आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी या आपल्या चांजे गावचे अगदी सर्वांचे लाडके आदरणीय सरपंच आदरणीय अजयजी, की खरोखरच त्यांचं आम्हाला खूप मार्गदर्शन लागतं, त्यांचं सहकार्य लागतं। त्याचप्रमाणे या ठिकाणी जे ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्याचप्रमाणे आदरणीय महाराज आहेत, थळे साहेब आहेत, या ठिकाणी सिंग साहेब आहेत, तसेच या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे त्यामुळे मध्ये या दुर्गमावळा प्रतिष्ठान उरण विभागाचे अध्यक्ष आदरणीय अशा आमच्या तेजश्री पाटील मॅडम माझी विद्यार्थी आहे। ती मी इतिहास तिला शिकवलेला आहे, त्यावेळेस मी इतिहास शिकवायचो। त्यानंतर